कृष्ण हरी माऊलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवलेली आहे मेथी घालून ज्वारीची भाकरी। तर ज्वारीची भाकरी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे। ज्यांना ज्वारीची भाकरी जमत नाही त्यांच्यासाठी खूप छान टिप्स आहे। तर अशा पद्धतीने मी एक साधी सुद्धा भाकर बनवून दाखवलेली आहे। काय होतं काही वेळेस आपण भाकरी बनवायला जातो पण ज्वारीच्या भाकरीला पाणी सुटतं। ज्यावेळेस आपण उंडा तयार करतो त्यावेळेस पाणी सुटतं भाकरीला, तव्यावरती जावोस तर भाकरीचे दोन तुकडे होतात किंवा चिरटतं। तर असं होणार नाही, अशा पद्धतीने मी तुम्हाला आज ज्वारीची भाकरी घेऊन आलेली आहे। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन आगळ्या पद्धती तुम्हाला रेसिपी बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। ज्यांना कुणाला अशी ज्वारीची भाकरी जमत नाही किंवा ज्वारीच्या भाकरीला पाणी सुटतं तर अशा पद्धतीने तुम्ही ज्वारी स्वच्छ करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये घ्यायची आहे 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे मी इथे, त्याचबरोबर इथे घेतलेले आहे 1 वाटी हरभरे घेतलेले, ह्याच वाटीने माप करून घ्यायचे आपल्याला। त्याच्यानंतर घ्यायचं आहे 1 वाटी गहू घ्यायचे, हे सर्व धान्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे। त्याच्यानंतर घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, मीठसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर सर्व धान्य आपण इथे एकत्र करून घेऊया। इथे आपण सर्व धान्य एकत्र करून घेतलेले बघू शकता, आणि अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायची। मीठसुद्धा आपण याच्यामध्येच घालून घेतलेलं आहे, म्हणजे भाकरीला छान अशी मस्त चव येते। तर सर्व आपण एकत्र करून घेऊया आणि गिरणीमध्ये छान मस्त बारीक तळून घेऊया। तर इथे आपल्याला ज्वारीचे पीठ तयार झालेले आहे, छान असं मस्त डब्यात भरून घेऊया। तर आपल्याला ज्वारीचे पीठ साईडला ठेवायचं। इथे मेथीची भाजी घेतलेली आहे, भाजी आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची। मेथी इथे मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे, घरचीच मेथी आहे, पण त्याच्यामध्ये अशा शेंगा असतात त्या शेंगासुद्धा मी घेतलेल्या आहे। मेथीतल्या शेंगा काढायच्या आणि त्या शेंगा तशाच ठेवायच्या। आता इथे आपल्याला भाजी कट करून घ्यायची, थोडी भाजी घ्यायची, छान अशी कट करून घेऊ। एकदम बारीक अशी आपल्याला भाजी कट करून घ्यायची। अशा ज्यावेळेस आपण भाकर बनवणार त्याच्यामध्ये भाकरीमध्ये छान अशी मस्त मिक्स झाली पाहिजे, तर अशी बारीक एकदम भाजी आपण कट करून घेतलेली आहे। इथे आपण सर्व भाजी कट करून घेतलेली आहे, थोडीशी भाजी बाकी आहे, पण त्याच्यात शेंगा आहे थोडीशा फार अशा, म्हणजे सगळ्याच्या तर शेंगा होत्या, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुमच्याकडे जर अशी भाजी आली, ही माझी घरची भाजी आहे, गावरान भाजी आहे, लाल कोराची भाजी आहे, खायला एकच नंबर आहे, खूप चविष्ट आणि खूप स्वादिष्ट लागते अशी मस्त भाजी आहे। आणि याच्यात ज्या शेंगा निघतात नाही मी ते कधीच काढून टाकत नाही, कारण की याच्याने आपल्याला कंबरदुखी वगैरे असा त्रास असतो, तर याच्याने थोडंसं आपल्याला फरक पडतो। थोडा म्हणजे आपण ज्या वेळेस भाजी खाणार त्यावेळेस आपल्याला फरक पडणार। तुम्ही जर कायम खाली अशी शेंगाची भाजी किंवा नुसते शेंगा जरी परतून खाल्या तव्यावरती तेल टाकून, एकच नंबर असे मस्त शेंगा लागतात। मी तसे सुद्धा बनवत असते, मी तुम्हाला त्याची सुद्धा भाजी दाखवणार आहे। पण आता मी हे सर्व शेंगा मी भाजीमध्ये कट करून घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा भाजी बनवता वेळेस मी भाजी जरी अशी बनवली तरी पण हे शेंगा अशाच टाकून देते, खूप छान लागते भाजी। तुम्ही असं कडू वगैरे असं म्हणायचं नाही, खाऊन घ्यायचं, कारण की आपल्याला कंबरासाठी बाई माणसांना तर खूपच गरज असते कंबरासाठी या शेंगाची भाजी खाल्लेली, कारण की प्रत्येक बाईला डिलिव्हरीमध्ये त्रास होतो, त्याच्यासाठी तुम्ही ही भाजी अशी खाल्लीच पाहिजे। ज्यांना पित्त वगैरे त्यांनी नाही खाल्ली तर त्याच्याऐवजी तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता। तर चला आपण आता एवढी भाजी कट करून घेऊया, याची तयारी करून घेऊया। भाजी आपण सर्व कट करून घेतलेली आहे, पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया। इथे भाजीसाठी मसाला काढून घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली, जिरे घेतले, लसूण घेतला, थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतले। तुम्हाला जर समजा शेंगदाणे नको असेल तर शेंगदाणे नाही घालायचे, किंवा भाजलेले शेंगदाणे नसेल तुम्हाला शेंगदाणे घालायचे असतील तर कच्चे शेंगदाणे घातले तरीही चालतं। मिरच्या मी जास्त घेतलेल्या आहे, मिरची थोडीशी फिक्की आहे, तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर मिरची कमी घालायची। मिरची बारीक दळून घेऊ। इथे आपण भाजी फोडणीला घालून घेऊया। कढई गरम करायला ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे, तेल घालून घ्यायचं आहे, 2 चमचे तेल घालून घेऊ। लसूण घेतलेला आहे, लसूण घालून घ्यायचं आहे। लसूण माझा घरचाच असल्यामुळं आणि गावरान असल्यामुळं मी त्याचे तुकडे करत नाही, तुमच्याकडं दुसरा लसूण असेल तर तुम्ही तुकडे करून घ्यायचे। तेल छान गरम झालेलं आहे, लसूण घालून घेतला, 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। लसूण जिरे छान तडतडलेले भाजी घालून घ्यायची आपल्याला। भाजी परतून घेऊ, छान खालवर करून घेऊया, मीठ घालून घेऊया चवीनुसार, आबडधोबड मिरची दळलेली घालून घेऊ। भाजीमध्ये मसाला घालून घेतला, आता भाजी छान परतली तोपर्यंत आपल्याला ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे डायरेक्ट भाकर तयार करून घ्यायची। एक साधी भाकर बनवते आणि एक आपल्याला मेथी घालून ज्वारीची भाकरी बनवायची आहे। तर आता आपण भाजी शिजवते तोपर्यंत ज्वारीची भाकरी तयार करून घेऊ।
एक परात घेतलेली आहे मी. एक मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी भाकर बनवायची तेवढे पीठ घ्यायचं. इथे मी एका भाकरीचं पीठ घेते ज्वारीचं. तर ज्वारीच्या भाकरीचं असं असतं का मीठ घातल्याशिवाय भाकर छान अशी चव देत नाही. तर इथे आपल्याला मीठ घालायची गरज नाही. आपण कालच धान्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, किंवा तुमच्याकडे मीठ घालेलं नसेल तर थोडंसं पाण्यामध्ये किंवा पिठामध्ये मीठ घालून घ्यायचं. छान असं मस्त भाकरीचं पीठ मळून घ्यायचं. छान असा उंडा तयार झालेला आहे. इथे छान असा मस्त आपण पीठ मळून घ्यायचं आहे. 5-1 मिनटं अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे. उंडा केल्यानंतर थोडंसं भाकरीला खाली पीठ घालायचं. अशा पद्धतीने पीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला भाकर थापून घ्यायची छान अशी. इथे छान अशी आपण भाकर थापून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ज्यांना पण ज्वारीची भाकरी जमत नाही त्यांनी अशी 4 ते 5 धान्य त्याच्यामध्ये घातल्यानंतर भाकरी छान अशी मस्त थापली जाते. चिरटत नाही, काही नाही. पटकन नुसता गोळात जरी तयार केला पाणी टाकून तर जास्त मळायची गरज नाही. अशा पद्धतीने चिरटत नाही, काही नाही. छान अशी मस्त ज्वारीची भाकरी तयार होते. मला तर खूप ज्वारीची भाकर आवडते, त्याच्यामुळे मी कोणत्याही पद्धतीने भाकर तयार करायचा प्रयत्न करते. तर छान अशी मस्त इथे आपल्याला भाकर झालेली आहे. मी बरेच वेळेस अशी बनवून खाली, आजही याच्यावरली रेसिपी आणलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकर तयार करू शकता. तवा छान मस्त गरम झालेला आहे, भाकरी भाजून घेऊ. इकडे आपली भाजीसुद्धा झालेली आहे. तवा छान गरम झालेला आहे, भाजी उतरून घेऊ. तवा छान गरम झालेला आहे, भाकरी घालून घ्यायची तव्यावरती. इथे परातीमध्ये आपल्याला थोडीशी भाजी काढून घ्यायची, म्हणजे छान अशी मस्त थंड होईल आपल्याला पीठ मळायला. तर इथे मी थोडीशी भाजी काढून घेतलेली आहे थंड होण्यासाठी. परातीमध्ये आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर छान अशी मस्त भाजी थंड करून घेऊया. तव्यावरच्या भाकरीला थोडीशी अशी चिरा पडल्यानंतर असं समजायचं का आपल्याला भाकर छान अशी मस्त भाजलेली आहे. लगेच पाणी चोळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण पाणी पूर्ण छान असं मस्त भाकरीला चोळून घ्यायचं आहे. छान असं पाणी चोळल्यानंतर 5 मिनटं आपल्याला भाकर अशीच ठेवायची कमी गॅसवर. आणि आता उलटी पालटी करून घेऊया. उलटणे घ्या, उलटणीच्या साह्याने तुम्ही भाकर उलटी पालटी करा. कारण की मला सवय आहे, त्याच्यामुळं मी थोडंसं हे नख मोठं असल्यामुळं नखाने भाकर उलटी पालटी करून घेत असते. तर भाकर छान अशी मस्त झालेली आहे. दुसरी भाकरीचं पीठ मळून घेऊया. दुसऱ्या भाकरीचं पीठ मळायला इथे आपण थोडंसं पीठ घेतलेलं आहे, भाजी घेतलेली आहे. छान मस्त भाजीमध्ये पीठ घालून भाकर मळून घेऊया. भाकर कडाकडाने छान उरलेली आहे, म्हणजे आपल्याला भाकर छान अशी झालेली आहे. उलटणीच्या साह्याने काढून घ्यायची. तर बघू शकता छान अशी मस्त भाकर झालेली आहे. थोडीशी भाजायची आहे, भाजून घेऊ. आपली तव्यावरची भाकर भाजती तोपर्यंत आपण मेथीची भाजी घातलेली भाकरी थापून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे. त्या भाकरीसारखंच पीठ खाली लावायचं, छान अशी मस्त थापून घ्यायची. ही पण भाकर छान अशी आपल्याला थापून झालेली आहे. आता आपण ती भाकर काढून घेऊया. आता ही भाकर छान अशी मस्त कडक झालेली आहे. आता ही भाकर आपण भाजून घेऊया. दुसरी भाकर टाकून घेऊया मेथीची. तर इथे मेथी घातलेली भाकर आपण घालून घेतलेली आहे. इकडे दुसरीकडे साधी भाकर भाजून घेतोय. भाकर छान अशी मस्त कडक भाजलेली आहे. तर बघू शकता छान अशी मस्त आपल्याली भाकरी तयार झालेली आहे. आता या भाकरीला पाणी लावून घेऊया. अशा पद्धतीने पाणी सोडून घ्यायचं. छान मस्त भाकरीला पाणी सोडून घ्यायचं. गॅस कमी ठेवायचा. आधी गॅस मोठा केलेला असेल, नंतर गॅस कमी करायचा, म्हणजे हाताला चटके वगैरे बसते नाही. भाकरीची एक बाजू छान अशी मस्त झालेली आहे. थोडंफार पाणी सुकलेलं आहे. भाकर लगेच उलटी पालटी करून घ्यायची. अशा पद्धतीने छान अशी मस्त भाकर भाजलेली आहे. आता खालची बाजू छान भाजून घेऊया. गॅस थोडासा मोठा करूया. भाकरीची कड उरली तर समजायचं आपल्याला भाकर छान अशी मस्त झालेली आहे. उलटणीच्या साह्याने भाकर काढून घ्यायची अशा पद्धतीने. तर छान अशी मस्त भाकरी भाजलेली आहे. तवा काढून भाकर भाजून घेऊ. छान अशी मस्त भाकरी भाजून घ्यायची. ही भाकरी तुम्ही टमॅटो सॉस सोबत खाऊ शकता, किंवा तशीसुद्धा खायला खूप छान लागते. कारण की आपण याच्यामध्ये मीठ मिरची घातलेली आहे भाजीमध्ये. ती खूप छान अशी मस्त भाकरी लागते. भाकर छान भाजलेली आहे. गॅस बंद करूया. बघू शकता भाकर छान अशी मस्त झालेली आहे. दोन्ही पण भाकरी छान अशा मस्त झालेल्या आहेत. आपली ज्वारीची भाकरी मेथी घालून तयार आहे आणि साधी भाकरीसुद्धा तयार आहे. कुठं चिरटेल नाही, काही नाही. छान अशा मस्त भाकरी झालेली आहे. आता ही भाकरी मी तुम्हाला तोडून दाखवते. आतून सुद्धा छान असा मस्त पापड आलेला आहे. तर बघू शकता किती छान अशी मस्त आपल्याली ज्वारीची मेथी भाजी घालून भाकरी झालेली आहे. बघू शकता, म्हणजे थोडक्यात की तुम्हाला ज्वारीची भाकरी जमत नसेल तर अशा पद्धतीने भाकरी तुम्ही बनवू शकता. तर छान अशी इथे आपल्याला ज्वारीच्या दोन्ही पण भाकरी झालेल्या आहेत. पापडासुद्धा खूप छान असा मस्त आलेला आहे.
रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भाकरीचा आता स्वाद घेऊया आणि ज्वारीची भाकरी मेथीची भाकरी दोन्ही पण भाकरी खाऊया. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. तर चला धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने ज्वारीची भाकरी नक्की बनवून बघा मेथी घालून. तर धन्यवाद.